सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर समाजात वाद पाहायला मिळतोय। तृतीयपंथीयांचा बळजबरीनं धर्मांतर केल्याचा आरोप होतोय। किन्नर समाज आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चात आमदार देवयानी फरांदे देखील सामील झाले होते। TWJ फसवणूक प्रकरणात या प्रकरणातील 3 आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे। 12 फेब्रुवारीपर्यंत आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ झाल्याची माहिती आहे। व्यथित गुंतवणूकदारांची न्यायालय परिसरात निदर्शनं देखील पाहायला मिळाली आहे। लोकांना असं आमिष दाखवलेलं होतं की 1 ते 10 लाखापर्यंत जी गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी 3% परतावा आणि 10 ते 25 जे इन्व्हेस्ट करतील त्यांच्यासाठी 4% आणि 25 नंतर पेक्षा जास्त अमाऊंट जे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना 5% परतावा प्लस त्यांना पार्टनर म्हणून ते कंपनीमध्ये घ्यायचं, असा हा फ्रॉड आहे। आता आपण आज कोर्टामध्ये हजर केलं होतं समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर आणि अमित बालम यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे। एक धक्कादायक बातमी समोर येते। आंतरराष्ट्रीय नेमबाज पट्टूचा अपघातात जागीच मृत्यू झालाय। संभाजी पाटील असं मृत्यू झालेल्या नेमबाज पट्टूचं नाव आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली आहे। धुळ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचं उपअभियंत्याला अटक करण्यात आलेली आहे। उपअभियंत्याला 8 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। पंजाबमध्ये एका विद्यार्थ्यानं गोळी झाडून आपल्या स्वतःच्या मैत्रिणीची हत्या केली। मैत्रिणीच्या हत्येनंतर स्वतःवरही या विद्यार्थ्यानं गोळी झाडली आहे। पंजाबच्या तरनतारण येथील लॉ कॉलेजमधील ही घटना आहे। राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत भाजपनं सर्वाधिक 7 जिल्हा परिषदांवर कमळ फुलवले। शिंदेसेना आणि राष्ट्रवादीनं 2 जिल्हा परिषदांवर आपला झेंडा फडकवलाय। नंतर शरद पवार गटानं जिल्हा परिषद जिंकलेली आहे, तर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या पदरी भोपळा पडलाय। 12 जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी स्थापित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि 12ही जिल्हा परिषदांमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हे आता अतिशय स्पष्ट झालेलं आहे। 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे। अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालांमध्येच 236 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत। जिल्ह्याने जे मत दिलेलं आहे आणि अजितदादा जरी मत दिलं तरी महायुतीलाच मत दिलं आहे, त्यामुळं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही अजितदादाचे अध्यक्ष बसतील, काही एकनाथ शिंदेजीचे त्या ठिकाणी शिवसेनेचे असेल, रत्नागिरी वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे। अजितदादाचे पक्षाचे असतील त्याचे अजितदादा आणि काही ठिकाणी भाजपा, म्हणजे मॅक्झिमम ठिकाणी भाजपा, असं महायुतीच त्या ठिकाणी महाराष्ट्रात दिसेल। नाही, महाविकास आघाडी नेमकी खाली गेलेली आहे कारण त्यांच्या भूमिका चुकत आहेत। टीका टिप्पणी करण्याच्या भूमिकेने आता महाराष्ट्र मत देत नाही, महाराष्ट्र विकासाला मतदान करतं। देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये हा विजय जो आहे महायुतीला हा संपादित झाला। खरं तर देवेंद्रजींचं मनपूर्वक अभिनंदन की त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे निर्णय हे महायुती म्हणून घ्यायचे होते, महायुती म्हणून घेतले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।